आज करज गावात एक ग्रामसभेचं आयोजन केलं आहे। त्यासाठी तुम्ही जर पाहत असाल तर सारे गावातले लोक बाया माणसं ग्रामसभेसाठी आले बा। तर या ठिकाणी म्हणते ग्रामसभा काहीतरी कारणास्तव रद्द झाली, ते काही कारणास्तव रद्द झाली आहे म्हणते। त्याच्याने हे सारे लोक आता चेहरे याची उतरले आहेत, कामधंदे सोडून काहीतरी आलते की बा काहीतरी भेटते मला वाटतं काहीतरी भेटते। या ठिकाणी मी आलो होतो पण माहिती निराशा झाली। पण हे माझ्यासोबत जे निराशा झालेले आहे आमच्या माता भगिनी या ठिकाणी मला दिसल्या, आपापल्या हातात काहीतरी कागद घेऊन त्या थांबल्यात। तर सगळ्यात पहिले आपण काय करू, या गावचे जे सचिव साहेब आहेत ना त्याला विचारू की बा हे सभा आजची रद्द करून झाली। तर करज गावची आज होणारी जे ग्रामसभा आहे रद्द झाली ना बाबा, काऊन रद्द झाली ते विचारासाठी मी आलो। तर सचिव साहेब बाबा लोक दिसून झाले, सभा काऊन रद्द झाली? 10 वाजताचा वेळ होता, 1 घंटा वाट पाहिली, 1 घंट्यात कोरम पूर्ण न झाल्यामुळे 29 तारखेला ठेवण्यात आली तहकूब झाली। तर या गावचे तरुण कार्यकर्ते स्वप्नील दादा ग्रामसभा आता सचिव साहेबांनी सांगितलं बा रद्द झाली, तर तुमच्या कोणत्या अडचणीसाठी तुम्ही ग्रामसभेत आले होते? आमच्या तशा 15 अडचणी आहेत आणि 15 अडचणीमधून काही महिला आहेत, त्याच्यामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प मध्ये त्याचे घरण लागले। आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात आणि नरेंद्र मोदी साहेब सांगतात की गरीबाला घरकुल द्या, आणि गरीबाची जागा नावावर जर नसेल तरी घरकुल द्या। तर या गोष्टीला घेऊन आम्ही 100 रुपयाचे स्टॅम्प वाले असो किंवा अजून कोणते लोक जे काही गावकरीच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे, म्हणजे असं समजा की लाईट नाही लागत, नाल्या साफ नाही होत, आणि डस्टबिन दिली तर एकच दिल्ली 2 डस्टबिन द्यायला पाहिजे होत्या। म्हणजे अशातले काही अजून बरेचसे प्रश्न आहेत की महात्मा फुले चौकामध्ये लाईट जो असते मोठा लाईट आपला तो लागत नाही आहे, किती वर्ष अजून पण 5-5, 10-10 वर्ष। महात्मा फुले तुम्ही सांगून राहिले, एक मिनिट, महात्मा फुलेच्या याची तर अजून जे मूर्ती म्हणते ते मूर्ती तर अजून ग्रामपंचायतीची नोंद झाली का नाही हे मला कानावर आलाय। तोच मुद्दा मी हा घेतलेला होता याच्यामध्ये, महात्मा फुले पुतळा यांना ग्रामपंचायतला लावण्याबाबत हस्ताक्षर झालाच नाहीये। तर या पुतळ्याला खरोखर लावण्याबाबत करावंच लागते, कारण का आपल्या बापाच्या 550 एकर जमीन विकून त्यांनी असं समजा म्हणजे लहान लेकरांच्या साठी शाळा खोलल्या, आणि आई सावित्रीबाईनं फुलं जिथं फेकायला पाहिजे तिथं गोटे खाल्ले माझ्या मायनं। तर त्या बापाचा पुतळा जर तिथं लागला नाही तर हे चुकीचं नाही आहे का भाऊ? किती वर्ष झाले इथून चुकीचं नाही आहे? किती जाऊ आम्ही इथं अर्ज टाकतो, इथं सगळं करतो, पण तरी सुद्धा हे आमचं काम करत नाहीये। या ग्रामपंचायतीला निश्चित करून राहिलो आहे दादा। बरं, तुमचे याच्याशिवाय आणखी कोणत्या प्रश्न आहेत की बाबा तुम्ही आज ते ग्रामसभेत मांडत होते? आजचे प्रश्न असे आहेत की 15 प्रश्न आहेत, ते एक सांगतो, ते ऐकून घ्या। 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लावणे हा एक पहिला ग्रामपंचायत, कारण का मोदी साहेब सांगतात घरकुल द्या, आणि आमच्यापाशी जागा असल्यावरही आम्हाला घरकुल भेटून नाही राहिलं आणि नावाले पण लागून नाही राहिलं। हा आणि माग एकदा आले होते साहेब, म्हणत होते याचं घरकुल म्हणजे याला जागा पण लावून द्या म्हणे जागा, आणि हे पण तरी सुद्धा यानं हे रिस्क घेतली नाही आणि लावली नाही। ठीक आहे, याच्यानंतर दुसरा एक विहीर आहे आमच्या खडसे साहेबच्या घरापाशी, त्याची बुजवायची विहीर होती, आणि नालीतला गाठारा असो काही असो तिथून बुजून टाका, म्हणजे तिथून घाण आणि मच्छर हे निघत होते। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे गावामधील गटार आणि चिल्लर, गावामधील गटार आणि तिथं जिथं चिखल होतो आपण, आणि जिथं मुरमाची व्यवस्था पाहिजे, असे समजून घ्या की 4 ते 5 आणि 6 आणि 3 नंबरचा वार्ड, तिकडे अजून 3 नंबरच्या वार्डमध्ये आणि 2 नंबरच्या वार्डमध्ये पण मुरुम पाहिजे, त्याची पण अजूनही पावसाळा संपून राहिलेला आहे पण व्यवस्था होत नाहीये। ठीक आहे, त्याच्यानंतर गावातील पाणी इंदिरानगर मधला आहे एक साहेब, अजून इंदिरानगर मधला एक विषय असा आहे की गावातलं जो पाणी पुरवठ्याचा व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी 15 युक्त आयोगामध्ये 1,20,00,000 रुपये आलेले आहे। किती आले? 1,20,00,000 रुपये, आणि त्याच्यामधून 60% जो निधी असतो तो बंदिस्त असतो, आणि जो 40% निधी असतो तो आपण कामामध्ये लावू शकतो असा निधी असतो, तो आपण नालीसाठी वापरला जाते किंवा म्हणजे नाली साफ करण्यासाठी वापरले जाते, किंवा पोलवर समजा लाईट लावण्यासाठी वापरले जाते, आणि कुठलं अजून बारीक चिरीक काम असलं तर ते केल्या जाते, पण हे लोक काहीच करत नाहीये। एक महत्वाचा विषय सांगतो दादा, तिथं आता वार्ड नंबर किती 2 आहे ना, रिजवान भाऊचा, आमची रिजवान भाऊचा वार्ड आहे, तिथं 8व्या दिवशी नळ येते, 7व्या दिवशी नळ येते। त्याच्यानंतर गोविंदपेठचा इंदिरानगरचा आहे, गोविंदपेठचा आहे, रिकाम टिकडीचा प्रश्न आहे, 8 कॉलनी आहे, 8 दिवस आई नळणे दादा, नळ तर सातपुडा पाण्याची गाव आहे बापा, पाणी तर गावात खळ होऊन राहिलं, तरी नियोजनबद्ध काम चालू आहे साहेब, नियोजनबद्ध काम आहे, नियोजन नाही आहे गावाचं, त्याच्यामुळे हे होऊन राहिलेलं आहे, नियोजन नाही आहे। इथं विहीर आहे, या विहिरीमध्ये जर एक मोटर टाकली की नाही आपण, वार्ड नंबर 3 किती आहे वार्ड नंबर आहे इथलं, तर ह्या विहिरीमध्ये जर आपण जर हे स्वप्नील भाऊ आहेत, स्वप्नील भाऊचे आज मीरा घराणे आहेत,
आजची ग्रामसभा रद्द झाली, पण या ठिकाणी काही माता भगिनी या ठिकाणी आहेत. ताई, कासाठी आलत्या तुम्ही? कासाठी आलत्या? ज्याच्या नावानं घर नाही आहे म्हणे ते कागदासाठी घेऊन आलो आम्ही इथं. आणि त्या मॅडम म्हटलं का 10 वाजता आमची मीटिंग खतम होते म्हणे. मग 1-2 शब्द बोलून घे मॅडम. मॅडम काय म्हणते की तुम्ही झोपले होता का म्हणते. 10 वाजता कोणाच्या होते, 10 वाजता कोणाच्या होते सांगितलं असतं आले असते आम्ही सगळे लोक काम करून राहिले. तर या ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की ऍक्च्युली ग्रामपंचायतनं मुनादी देऊन 10 वाजताची ग्रामसभा आयोजित केली होती. आता 10 वाजून 10:30 वाजे लोक त्यानं पाहिलं, त्याचं कोरम रद्द झालं नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं. पण लक्षात ठेवा, मी सचिव साहेबांसोबत बोललो, रान कॅमेरा बोललो, तुमच्या गावची पुढची ग्रामसभा किती तारीखला आहे? 29 तारीखला आहे. त्याच्यानं पुरे 9:30 वाजता येऊन बसा. किती तारीखला आहे? 29 तारीखला 9:30 वाजता येऊन बसा. म्हणजे तुम्हाला तुमचे प्रश्न मांडता येतील. म्हणजे गावगाड्यातून कोणाच्या ह्याच्यात की नाही कोणत्या पद्धतीची काळी करायची नाही आहे. ज्या पद्धतीनं 29 तारीखला आता पुढची ग्रामसभा होईल त्या सभेला मी येणार आहोत. पण यात लोकांची जबाबदारी आहे की दिलेल्या टाइमले दिलेल्या दिवसाले ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला हजर राहा. याले सर्वस्वी कारणीभूत आपणच आहोत. आपल्या इथं 11 वाजता लग्न असते आणि आपण 12 वाजता घरून निघतो. त्या ठिकाणी जाऊन लग्न 3 वाजता लागते. ते लग्नाचं काम आहे आणि हे ग्रामपंचायतचं काम आहे. दिलेला टाइम दिलेली वेळ तुम्ही पाळसाल तर असा टाइम येणार. भले हे लोक उद्यासून जात असतील, पण तारीख किती येणार आहे आता? 29 तारीखला या ठिकाणी ग्रामसभा आहे. त्या सभेत तुम्ही नक्की या. गावगाड्याचा चितंबा करत गावडान 90वर. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,